आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून। महाराष्ट्रामध्ये पुढची किमान 2.5 वर्ष कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत, मात्र तरीही पक्ष फुटण्याच्या चर्चा काही थांबायला तयार नाहीत। दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांनी आयोजित केलेल्या मेजवानीला ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावली आणि राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली ती ऑपरेशन टायगरची। पण ही चर्चा सुरू होताच संजय राऊतांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटणार असल्याचं भाकीत करत ऑपरेशन कमळकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकाच दिवशी 2 परस्पर विरोधी राजकीय ऑपरेशन्सची चर्चा राज्यात रंगली। पाहूया याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। राजकारणात रस असणाऱ्या कोणाच्याही भुवया उंचावणारा हा फोटो पहा। काळे जॅकेट घेतलेले शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे बुके देऊन स्वागत करतायत सोनेरी झब्बा घातलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं। ठिकाण दिल्लीतलं खासदार प्रतापराव जाधव यांचं निवासस्थान। निमित्त खासदार जाधव यांनी आयोजित केलेलं स्नेहभोजन। या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार पोहोचले आणि राजकीय वर्तुळात डिनर डिप्लोमसीची चर्चा जोरदार रंगली। खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुखांनी खासदार जाधवांनी आयोजित केलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला, पण याचा वेगळा अर्थ काढू नये असं म्हणत आष्टीकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्या नंतर जाऊ नये किंवा असं काय, पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही। आणि मी तर केवळ 10 मिनिटं होतो तिथं, मी तर रात्रीला जेवत पण नाही, त्यामुळे मी जाऊन जस्ट एक फॉर्मॅलिटी केली, त्यांना शुभेच्छा दिल्या। जेव्हा नाराज नाट्य समोर होतं त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तिथे जाणं प्रश्न निर्माण नाही, पण आमच्या तर नाराजी नाट्य आहेच काय मला हेच कळत नाही। कोण सांगितलं नाराजी नाट्य आहे? असं काहीच नाहीये। चर्चा याच्यामुळे सुरू आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आलेले होते त्यावेळी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली होती। ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आले त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे। एकीकडे ठाकरेंचे 2 खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरी मेजवानीचा आनंद घेत असताना तिसरे खासदार पोहोचले थेट अमित शहांच्या भेटीला। खासदार संजय जाधव यांनी अमित शहांची भेट घेतली आणि चर्चेला तोंड फुटण्याआधीच सोशल मीडियावरून या भेटीचं कारणही जाहीर केलं। आज माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहाजी यांची भेट घेतली। जनगणना 2027 मध्ये भटके विमुक्त आणि आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी केली। भटके विमुक्त आदिवासी समाजाच्या जनगणनेसाठी एक स्वतंत्र कॉलम तयार करावा, जेणेकरून योग्य नोंद होईल आणि त्यांना न्याय मिळू शकेल असं त्यांनी जाहीर केलं। एकाच दिवशी झालेल्या गाठीभेटींमुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना सुरुवात झाली, पण खुद्द शिंदेंच्या शिवसेनेनंच अशी शक्यता फेटाळून लावली। आमच्या प्रतापराव जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये। आम्ही राजकारणामध्ये कुणालाही वेगळं समजत नाही। सर्वांनी बरोबर काम करावं। दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे, ही त्याची मागची भूमिका होती। म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही, परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल। ऑपरेशन टायगरची चर्चा फेटाळून लावताना संजय राऊतांनी वेगळ्याच ऑपरेशनचं कथानक आखलं जात असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली। भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल। त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला। आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं आहे। तर राऊतांचा हा दावा गांभीर्यानं घेतला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेत शिवसेना आणि भाजपनं शाब्दिक कोट्या करत राऊतांचा समाचार घेतला। भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत यांनी नवा धंदा उघडलाय। जसा भोंदू बाबा खरात लोकांना फसवायचा आहे तसं संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत। कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये, कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे। संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय
आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते, असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं. दुर्दैवाने तर त्यांचं कोणतंही स्टेटमेंट हे सत्यात उतरलेलं नाही, उलट त्यांचा पक्ष फुटत चाललेला आहे. आजही चर्चा चालू आहेत, उबाटाचे खासदार जाणार, उबाटाचे आमदार जाणार, हे चर्चा कशा होतात? यात आम्ही कुठे प्रश्न बोललेलो नाही ना. आपला एकही आमदार पक्ष सोडणार नसल्याचं सांगत राष्ट्रवादीनं राऊतांचा दावा फेटाळून लावला. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे आणि सुनीत्रा पवार वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढं अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपवू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही, एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत. आदित्य ठाकरे 5च दिवसांपूर्वी उद्योगपती मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवस पार्टीत पोहोचणार. ठाकरेंच्या 2 खासदारांनी शिंदेंच्या खासदारांच्या मेजवानीला हजर राहणार आणि ठाकरेंच्या एका खासदारांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. अशा लागोपाठ घटनांमुळे ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीमधला दुरावा कमी होत चालल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि ठाकरेंचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन कमळची चर्चा रंगली. गेल्या काही दिवसातल्या या घडामोडी केवळ सदिच्छा भेटीच राहतात की भविष्यामध्ये खरोखरच नव्या ऑपरेशनचं रूप घेतात हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.